सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 4 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे मार्ग चुकलिया दायंबा ते उपदेशू। दायंबा रस्ता चुकले, रात्रीची वेळ होती आणि एकदम अंधारी रात्र होती, पौर्णिमेची रात्र नव्हती, तर एकदम अंधार कुट्ट होता। भीती वाटायला लागली आणि मग त्यांना काय काय अनुभव आला प्रवासामध्ये आणि स्वामींपाशी ते कसे पोहोचले, त्यांची भयनिवृत्ती कशी झाली, स्वामींपाशी आल्यानंतर स्वामींनी त्यांना काय निरूपण केलं, स्वामींनी प्रवासामध्ये त्या दायंबांना कसं सहाय्य केलं आणि त्यांना प्रवास कसा झाला, कधी संपला हेही समजलं नाही। तर नेमकं असं सहाय्य स्वामींनी केलं तरी काय, हे तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रातील पहिल्या लीळेमध्ये समजणार आहे। दुसरी लीळा आहे दायंबा व्यक्ता व्यक्ती निमित्त निरूपण। स्वामींनी व्यक्त आणि अव्यक्त ईश्वराविषयी निरूपण केलेलं आहे। हेही निरूपण खूप सुंदर आहे, महत्वाचं आहे। तिसरं चरित्र आहे आजच्या ज्ञानसत्रातील दायंबा देहांत दुःख निरूपण। स्वामींनी दायंबांना देहांताच्या दुःखाविषयी निरूपण केलेलं आहे। देहांती किती दुःख होते आणि ते दुःख समजण्यासाठी स्वामींनी उदाहरणही खूप सुंदर दिलेलं आहे आणि ते उदाहरण तुम्ही जर ऐकलं तर नक्कीच तुम्हाला असं वाटेल की एवढं भयानक दुःख आहे का। आपल्याला समजून सांगण्यासाठी देवानी एकदम छान उदाहरण दिलं, परंतु ते उदाहरण ऐकल्यानंतर आपल्याला नक्कीच भीती वाटेल। आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढं भयंकर दुःख आहे या जीवाला देहांती। तर पाहूया नेमकं दुःख आहे तरी काय, स्वामींनी कोणत्या प्रकारचं दुःख दायंबांना निरूपण केलं, काय उदाहरण दिलं, हे सर्व तुम्हाला आजच्या या ज्ञानसत्रातील तिसऱ्या लीळेमध्ये समजणार आहे। आजच्या या ज्ञानसत्रातील चौथं आणि शेवटचं चरित्र म्हणजे दायंबा श्री प्रभू दर्शना पाठवणे। स्वामींनी दायंबांना श्री गोविंद प्रभू महाराजांच्या दर्शनासाठी पाठवलेलं आहे। रिकाम्या हातानं पाठवलं, कसं पाठवलं, काय काय दायंबापाशी दिलं, हे सर्व तुम्हाला चौथ्या लीळेमध्ये समजणार आहे। तर असे एकंदरीत 4 लीळा आपण आजच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत। खूपच महत्वपूर्ण चरित्र आहेत। परमेश्वर या जीवाची किती काळजी करतात, दायंबाला कसं सहाय्य केलं, इत्याभूत माहिती तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रामध्ये मिळणार आहे। आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला अलभ्य अशा या ज्ञानाचा लाभ होईल। तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करणार आहे ते सर्व चरित्र तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। एकही चरित्र, एकही व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भट्टोबास दुसऱ्या गावावरून प्रवास करून आलेले आहेत, पायी पायी चालत आलेले आहेत, थकून भागून आलेले आहेत। स्वामींजवळ भट्टोबास बसतात आणि स्वामी लगेच त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात आणि लगेच भट्टोबास हात दाबायला लागतात, चुरायला लागतात। तर या प्रसंगावरून आपल्याला काय लक्षात येते, काय संदेश मिळतो आपल्याला, आपण काय शिकवण घेतली पाहिजे, हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता। या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आणि ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 627 मार्ग चुकलिया दायंबा ते उपदेशू। दायंबा रात्रीचा प्रवास करत होते, रात्रीच्या प्रवासामध्ये रस्ता चुकून गेले आणि मग ते कसे स्वामींपाशी पोहोचले आणि स्वामींनी मग त्यांना काय निरूपण केलं, हे सर्व आपल्याला सविस्तर या चरित्रामध्ये समजणार आहे। बेलोपुरी अवस्थान एकोदी दायंबाये गोसाविया ते म्हणितले। स्वामींचा मुक्काम कुठे आहे, बेलापूरलाच आहे। आणि तिथे असताना एके दिवशी दायंबा स्वामींना म्हणतात, जीजी गोसावियांच्या दर्शना येत होता। दायंबा म्हणतात, जीजी मी स्वामींच्या दर्शनाला येत होतो, तो मार्गी रात्र झाली, रस्त्यानेच अंधार पडला, अंधारू पडला तो एक नगर देखिले। एक मला नगर दिसलं, गाव दिसलं। गाव या शब्दाचा अर्थ वेगळा होतो, नगर या शब्दाचा अर्थ वेगळा होतो। गाव म्हणजे छोटेखानी गाव आणि नगर म्हणजे काय तर मोठं शहर, त्याला नगर म्हणतात।
तर दायंबा म्हणतात मला एक नगर दिसलं, म्हणजे बऱ्यापैकी मोठं गाव होतं ते. वस्ती कारणे भितरी गेला तो ओस देखिले. दायंबा म्हणतात मला असं वाटलं की रात्र झालेली आहे, आपल्याला एक नगर दिसत आहे, तर त्या नगरामध्ये जावं आणि तिथे आजची रात्र आपण थांबावं, मुक्काम करावा आणि मग दिवस निघाल्यानंतर आपण जाऊ शकतो स्वामींच्या दर्शनाला. आणि म्हणून मी त्या नगरामध्ये गेलो आणि भितरी गेला तर ओस देखिले. दायंबा म्हणतात आतमध्ये गेलो तर पूर्ण नगर ओस पडलेलं होतं. काळं कुत्रही तिथे नव्हतं, माणसाची तर सोयच नव्हती, पण काळं कुत्रही तिथे नव्हतं, एकदम ओस पडलेलं नगर होतं. आणि भियाला, आणि दायंबा म्हणतात मी घाबरून गेलो. तेथ उभया राहावेनाजी, तिथे मला उभंही राहावंसं वाटत नव्हतं असं दायंबा म्हणतात. तैसाची निघाला, तसंच मी तिथून निघून गेलो. तव मार्ग चुकला, तेव्हा माझा रस्ता चुकून गेला. तुम्हाला तर माहितीच आहे, एकदा माणूस घाबरला किंवा एकदा माणूस गोंधळून गेला की त्याच्या सर्व दिशा भूल होतात, रस्ते चुकतात, निर्णय चुकतात आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाते. त्यामुळे कधीही घाबरायचं नाही, गोंधळून जायचं नाही. एकदा माणूस घाबरला किंवा गोंधळून गेला की तो कधीही योग्य निर्णय जीवनामध्ये घेऊ शकत नाही. आणि असं घाबरून न जावं म्हणून आपल्याला काय करावं लागेल, गोंधळून न जावं म्हणून आपल्याला काय करावं लागेल, तर आपलं आध्यात्मिक अधिष्ठान जे आहे ते मजबूत करावं लागणार आहे. आपल्या मनाला जी स्वस्थता आहे ती स्वस्थता फक्त ईश्वराच्या स्मरणातूनच लाभते. आणि जर आपलं मन स्वस्थ असेल, बुद्धी स्वस्थ असेल, तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. आणि एकदा गडबड घोटाळा झाला, गोंधळून गेला माणूस, की योग्य निर्णय असला तरी तो योग्य निर्णय सोडून देतो आणि भलताच निर्णय घेतो हा माणूस. आणि म्हणून आपण कधीही निर्णय घेताना गोंधळून गेलो नाही पाहिजे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपली बुद्धी एकदम सत्वस्थ राहावी, तर एकच पर्याय, तो म्हणजे ईश्वराचं स्मरण करणे. त्यामुळे आपलं मन, बुद्धी, चित्त हे सर्व स्वस्थ राहतात, सात्विक राहतात आणि आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो. ही कॅपेबिलिटी आहे ईश्वराच्या स्मरणाची. ईश्वराचं स्मरण एवढं सक्षम करते माणसाला की हा माणूस कधीही चुकणार नाही. आणि यदा कदाचित चुकला जरी तरी डळमळीत होणार नाही, घाबरून जाणार नाही आणि स्वतःचं नुकसान करून घेणार नाही. एवढं एक धारिष्ट, एवढं एक धैर्य या जीवाच्या ठिकाणी येते ईश्वराच्या स्मरणाने. आणि म्हणून देवाचं आपण निरंतर स्मरण केलं पाहिजे. फायदे सांगायला गेलं तर खूप सारे फायदे आहेत आणि जर आपण त्या विषयाकडे वळलोच तर आपलं हे आजचं ज्ञानसत्र खूपच लांब होऊन जाईल, खूपच मोठं होऊन जाईल. आणि म्हणून जास्त काय लांब मी विषय सोडून जाणार नाही, लगेच आपल्या विषयाकडे येऊया. फक्त एवढं लक्षात असू द्या, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर यश प्राप्त करायचं असेल तर अध्यात्माला पर्याय नाही. अध्यात्माशिवाय तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे तुम्हाला मी मागे सांगितलं की अहो मीराबाई सारखी एक कटोराभर विष पिऊ शकते आणि जिवंत जगू शकते त्या ईश्वराच्या भक्तीच्या जोरावर, तर तुम्हाला तुमचे निर्णय घेता येणार नाहीत का ईश्वराच्या भक्तीच्या जोरावर? नक्कीच घेता येतील. जर मीराबाई कटोराभर विष पचवू शकते त्या ईश्वराच्या स्मरणाने, एवढी ताकद आहे त्या स्मरणामध्ये, तर तुमच्या जीवनामध्ये योग्य निर्णय घेणं हे तर फार छोटी गोष्ट आहे. ईश्वराच्या स्मरणामुळे तुमच्या ठिकाणी एवढी कॅपेबिलिटी नक्कीच येऊ शकते. तुम्ही एवढे सक्षम नक्कीच होऊ शकता की योग्य निर्णय तुम्ही घेण्यासाठी कॅपेबल व्हाल, सक्षम व्हाल. आणि म्हणून ईश्वराचं स्मरण हे फार महत्वाचं आहे आणि ते करणं अगत्याचं आहे. तर इथे दायंबाला कसं सहाय्य होते हे पहा. दायंबा म्हणतात मला त्या गावामध्ये एवढी भीती वाटायला लागली की तिथं उभंही राहावंसं वाटत नव्हतं आणि पटकन मी निघालो तिथून. आणि मी घाबरल्यामुळे, गोंधळून गेल्यामुळे मार्ग चुकला, रस्ता चुकून गेलो. महाअंधारी रात्र, महाभयंकर अंधारी रात्र होती. भयानक वन देखोनी नाम आठविले, रस्ता चुकला आणि पुढे एकदम भयानक असं वन लागलं, जंगल लागलं. आणि मग देवाचं नाम आठवलं त्या दायंबाला आणि आठवल्यानंतर तथा उच्चारिले, लगेच नामाचा उच्चार दायंबानी केला आणि पाहले. एवढं देवानं सहाय्य केलं. जसं द्वापार युगामध्ये अंधार केला होता श्रीकृष्ण महाराजांनी जयद्रथला मारण्यासाठी,
आणि अंधार केला की जयद्रथ बाहेर आल्याने अर्जुनाने लगेच त्या जयद्रथाला मारून टाकलं. द्वापार युगामध्ये जसा श्रीकृष्ण महाराजांनी स्वतःच्या भक्तासाठी अर्जुनासाठी अंधार केला होता, सूर्य लोपवला होता, त्याचप्रमाणे इथे देवाने भक्तासाठी अंधार होता तर उजेड केलेला आहे. काय केलं देवाने? तर दायंबा म्हणतात, मी जसं देवाचं नाम स्मरण केलं, देवाचं नाम आठवलं, उच्चारलं मुखाने आणि पाहिले, म्हणजे एकदम मला सूर्योदय झाल्यासारखं सर्व सृष्टी एकदम स्पष्ट दिसायला लागली. अवचित सूर्य निघाला, अचानक सूर्योदय झाला. बघा किती सहाय्य करतात परमेश्वर. द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी भक्तासाठी सूर्य लोपवला, सूर्य लपून टाकला आणि इथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भक्ताला सहाय्य करण्यासाठी रात्र असताना पण सूर्योदय आणलेला आहे, सूर्योदय केलेला आहे. मार्ग सापडिला आणि साहजिकच आहे, सूर्योदय झाला की स्पष्ट ही सृष्टी दिसायला लागली आणि लगेच रस्ता सापडला या दायंबांना. सरिसे राऊत घोडे हस्ती पाईक परिवार नाना व्यवसाय लेंकरुवे बाईल चालाव्या पवाड नाही. परमेश्वराने किती सहाय्य केलं, नुसताच रस्ता नाही दाखवला तर रस्त्याने पण सुमसाम रस्ते दिसले तर हा माझा भक्त घाबरेल म्हणून देवाने किती सहाय्य केलं, तर रस्त्याने एकदम गर्दी झाली. ज्या रस्त्यावर प्रवास करायचा होता दायंबाला त्या रस्त्यावर राऊत दिसायला लागले, सैनिक दिसायला लागले, घोडे दिसायला लागले, हत्ती दिसायला लागले. राऊतासोबतच सैनिकही होते. राऊत म्हणजे काय? एक छोट्या सैन्य तुकडीचा जो प्रमुख आहे त्याला राऊत म्हणतात. आणि पाईक म्हणजे काय? तर जे सैनिक आहेत त्याला पाईक म्हणतात. तर असे सर्व लोक त्या रस्त्याने दायंबाला दिसायला लागले. राऊतही दिसले, घोडे दिसले, हत्ती दिसले, पाईक म्हणजे सैनिकही दिसले आणि बराच काही परिवार लोक घेऊन प्रवासही करत होते. त्याचबरोबर नाना व्यवसायी, वेगळे वेगळे व्यापारी लोकही प्रवासामध्ये त्यांना दिसले, लेकरं दिसले, बाया दिसले. म्हणजे भक्ताच्या मनामध्ये कोण्याही प्रकारची भीती ठेवली नाही देवाने. एवढी गर्दी की चालाव्या पवाड नाही, चालतो म्हटलं तर नीट चालता येत नव्हतं, एवढी गर्दी होती तिथे. ऐसिया परी गोसाव्या जवळी आला जी, अशा प्रकारे मी स्वामींजवळ आलेलो आहे असं दायंबा म्हणतात. गोसाविया ते देखिले तरी ऐसे गोसावियाच्या आठवणे तव झाले तरी ते काईजी. दायंबा स्वामींजवळ आलेले आहेत प्रवास करून आणि नंतर मग दायंबा देवाजवळ बसतात आणि विचारतात देवाला की देवा, स्वामींच्या स्मरणामुळे, तुमच्या स्मरणामुळे हे एवढं सहाय्य मला झालं तरी ते काईजी, म्हणजे हे जे मला दिसलं एवढं, हे जे माणसं दिसले, हत्ती, घोडे, पाईक, परिवार, लेकरं, बाळ, हे काय होतं बरं नेमकं? सर्वज्ञ म्हटले ते कहूनी एक सामर्थ्य का? देव म्हणतात दायंबाला की आमच्या सेविका आहेत 81,1,10,00,000, त्यांच्याकडे खूप सामर्थ्य आहे. तर अशा या आमच्या जे सेविका आहेत, ज्या ओळखण्या आहेत, त्यापैकी एका ओळखणीने तुम्हाला सहाय्य केलं, त्यांनी त्यांचं सामर्थ्य दाखवलेलं आहे तुम्हाला, असं देव म्हणतात. सर्वज्ञ मंत्री अनंत शक्ती परमेश्वर सकळाची ही विषय व्यवस्था करती. परमेश्वर सकळांची विषय व्यवस्था करतात असं देव म्हणतात. इथे बरोबर सहाय्य करतात भक्तजनांना. ज्या भक्ताला ज्याप्रमाणे सहाय्य लागते त्याप्रमाणे परमेश्वर त्या भक्ताची मदत करतात, सहाय्य करतात. सर्वज्ञ मंत्री तुम्ही कांगा मार्ग चुकाल. स्वामी म्हणतात अरे तुम्ही आमच्या दर्शनाला येत होतात, तुम्ही कशाला मार्ग चुकाल? सकळ ही मार्ग येथीचा मार्ग चुकले. अहो जगातील सर्व मार्ग आमचा मार्ग चुकले. जगामध्ये जेवढे काही मार्ग आहेत ते काय ईश्वराकडे जातात का? नाही, भौतिकतेकडे नेतात ते मार्ग, ईश्वराकडे नेत नाहीत. तर ते सर्व मार्ग चुकलेले आहेत. हे सकळ ही मार्ग जाणवी. आम्ही सर्व मार्ग जाणवतो लोकांना, पण येथीचा मार्ग कवणी नेणे, परंतु आमच्याकडे येण्याचा मार्ग कोणाला लवकर सापडत नाही. तर तुम्ही लक्षात असू द्या, देव म्हणतात आमच्याकडे येण्याचा मार्ग कोणाला सापडत नाही आणि तुम्हाला सर्वांना ईश्वराचा मार्ग सापडलेला आहे. किती दैवाचे, भाग्याचे आहात तुम्ही. आणि त्या मार्गावर आपण चाललो पाहिजे. नुसतंच माहिती होऊन काय फायदा? तो मार्ग तुम्हाला कळाला परंतु त्या मार्गावर तुम्ही चाललेच नाही तर ते मार्ग कळून काय फायदा आहे का तुम्हाला? तुम्हाला एवढं माहिती आहे फक्त की ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करू नये आणि खाऊ नये, आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. स्लो पॉयझनचं काम करते. त्यामध्ये अन्न शिजवलेलं जे असेल ते अन्न आपण ग्रहण केल्यानंतर स्लो पॉयझनचं काम करते. 100 वर्ष माणूस कधीच टिकू शकत नाही जो ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करून खातो, कुकरमध्ये शिजवून खातो अन्न. आतापर्यंत मी बरेच वेळा सांगितलेले आहे हे की ॲल्युमिनियम हे भारतामध्ये इंग्रजांनी आणलं. क्रांतिकाऱ्यांना मारण्यासाठी जेलमध्ये सर्व ॲल्युमिनियमचे भांडे असायचे. क्रांतिकारी सर्व लोक जेलमध्ये असायचे इंग्रजांच्या काळामध्ये, तर त्यांच्यासाठी आणलेलं आहे. मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलं, हे तुम्हाला समजलं.
पण त्याप्रमाणे तुम्ही वागलेच नाही. ॲल्युमिनियमचे भांडे तुम्ही सोडलेच नाही, त्याच्यामध्ये शिजून खाणं चालू आहे. तर त्या समजण्याला काही अर्थ राहिला का? त्याचा काही फायदा झाला का तुम्हाला? काही फायदा नाही झाला. आणि म्हणून देव म्हणतात की नुसता मार्ग समजून काही फायदा नाही, त्या मार्गावर त्या रस्त्यावर आपण चाललो पाहिजे, तर आपल्याला देव मिळेल ना. अहो, हा अमुक अमुक रस्ता ईश्वराकडे जातो हे आपल्याला माहिती आहे, पण आपण चाललो संसाराच्या रस्त्याने, तर आपल्याला परमेश्वर मिळेल का? ईश्वर मिळेल का? संसाराच्या रस्त्यावर चाललो आणि मग म्हणायचं मला ईश्वर मिळाला पाहिजे. कसा मिळेल? रस्ता चुकला तुमचा, ईश्वर कसा मिळेल तुम्हाला? संसाराच्या रस्त्यावर जर चालले तुम्ही तर संसारच मिळणार, आणि ईश्वराच्या रस्त्यावर जर चालले तरच तुम्हाला ईश्वर मिळणार. नुसता ईश्वराचा मार्ग समजून काही फायदा नाही, तर त्यावर आपण चाललोही पाहिजे, तर त्याचा फायदा. यावरी विद्या मार्ग निरूपिला, यावर देवाने विद्यामार्ग सांगितला. सर्वज्ञ म्हणते सकळ शास्त्र या शास्त्राशी मिळेती परी हे कवनाही न मिळे. स्वामी म्हणतात सकळ शास्त्र, या ब्रह्मांडामध्ये जेवढे शास्त्र आहेत ते शास्त्र आमच्या शास्त्रासोबत मिळतात, परंतु आमचं शास्त्र त्या शास्त्रासोबत मिळत नाही, असं देव सांगतात. आणि इथे देवाने स्वतःच्या ब्रह्मविद्येची काय वेगळीकता आहे ती सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे स्वामींनी इथे दायंबाला खूप सहाय्य केलेलं आहे आणि निरूपणही खूप छान केलेलं आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 628. दायंबा व्यक्ता व्यक्ती निमित्त निरूपण. स्वामींनी दायंबांना व्यक्ताव्यक्त ईश्वराविषयी निरूपण केलेलं आहे. बेलोपुरी अवस्थान दायंबाये गोसाविया ते पुसिले. स्वामींचं अवस्थान बेलोपूरला आहे. दायंबाये गोसाविया ते पुसिले. दायंबांनी स्वामींना विचारलं, जी जी प्रेम अपरोक्षादी दृष्टी वांचवणी नाही. जी जी प्रेम म्हणजे ईश्वराचं जे संचारी प्रेम आहे, जसं महादोबा भक्ताला होतं, जसं कुंती औसांना होतं, जसं उद्धवदेवांना होतं, हे जे प्रेमसंचारी भक्त होते यांना, किंवा जे अपरोक्ष ज्ञानादी ज्ञान आहेत हे दृष्टी वांचुनी नाही, असा हा प्रेमाचा संचार, किंवा अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान यांचा संचार दृष्टी वांचुनी नाही, दृष्टीशिवाय होत नाही. आणि परमेश्वर अव्यक्तोनी स्वयं विद्या स्वीकरिती तरी अव्यक्ती निमित्त असे जी. आणि परमेश्वर तर अव्यक्त मंत परमेश्वरापासून, स्वरूपापासून विद्येचा स्वीकार करतात स्वतः. तर मग त्या अव्यक्त ईश्वराला पण काही निमित्त आहे का? त्या अव्यक्तमंत परमेश्वराने पण कोणाकडून काही विद्या घेतलेली आहे का? त्यांना कोणी निमित्त आहे किंवा नाही, असा प्रश्न दायंबा करतात. दृष्टी कार्य असे जी, परंतु दृष्टीमध्ये आपल्याला कार्य तर दिसते, आपल्या दृष्टीने आपण कार्य तर पाहू शकतो परमेश्वराचं. सर्वज्ञ म्हणितले सर्व शक्तियुक्त परमेश्वर, अवरीचे सादृश्य परी आती, परीचे सादृश्य अवरी आती. मग स्वामी म्हणतात अवरचं सादृश्य परामध्ये आहे, पराचं सादृश्य अवरामध्ये आहे. जे तुले परप्रकाशे ते तुले अवर प्रकाशे. जेवढं जेवढं पर प्रकाशलं तेवढं तेवढं अवर प्रकाशते. मूर्ती परमेश्वर एक घेऊन एक देती. मूर्ती म्हणजे मूर्तमंत परमेश्वर, व्यक्तमंत परमेश्वर एक घेऊन एक देतात, म्हणजे विद्येचा लेप घेतात आणि त्याला विद्या देतात. ज्या जीवाचा जो अधिकार आहे तो अधिकार घेतात आणि त्याला त्याच्या बदल्यात दान देतात. अमूर्ती काहीची नेघती. अमूर्त स्वरूप जे आहे परमेश्वराचं म्हणजेच अव्यक्तमंत स्वरूप, तो अव्यक्तमंत परमेश्वर काहीच घेत नाही. तो अव्यक्तमंत परमेश्वर फक्त या जीवाला प्राप्ती करून देतो स्वतःच्या ठिकाणी आणि आनंद देतो. जीवार्जक देवता फळदाती चैतन्य व्यापार ते परमेश्वर उद्धरिता. जीव हा अर्जक आहे संता संत कर्माविषयी, देवता फळदाती आहे संता संत कर्माविषयी. जे काही जीवाने संता संत कर्म केले त्याचं दातृत्व देवता देते, फळ देते देवता. चैतन्य व्यापार ते, या सगळं ब्रह्मांडाचा व्यापार चैतन्य माया पाहते. परमेश्वर काय करतात तर उद्धरण कार्य करतात, या जीवाला नरकातून काढतात, ईश्वर स्वरूपी प्राप्त करून देतात. जो जीव योग्य आहे त्याच जीवाला. दया मया कृपा करुणा ही ईश्वरीची आती. परमेश्वराच्या ठिकाणी फक्त दया गुण आहे, मया गुण आहे, कृपा करुणा हे गुण जे आहेत ते फक्त परमेश्वराच्या ठिकाणी आहेत. अन्यत्र आती ते ईश्वरी आती, ईश्वरी आती ते अन्यत्र नाही. जे अन्यत्री आहे म्हणजे देवतेच्या ठिकाणी सामर्थ्य आहे ते सर्व सामर्थ्य परमेश्वराच्या ठिकाणी आहे, परंतु ईश्वरी आती ते अन्यत्र नाही, म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य कोण्याही देवतेच्या ठिकाणी नाही. ईश्वरीचे ते सकळही नित्य. जे ईश्वरीचं ज्ञान आहे किंवा ईश्वरीचं जे फळ आहे ते नित्य आहे. अशा प्रकारे दायंबांनी जे प्रश्न केले त्या सर्व प्रश्नाचं उत्तर स्वामींनी इथे दायंबांना दिलेलं आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 629. दायंबा देहांत दुःख निरूपण. स्वामींनी दायंबांना देहांत दुःखाविषयी निरूपण केलेलं आहे. बेलोपुरी अवस्थान दायंबाये गोसाविया ते पुसले जी जी जीवासी देहांती किती दुःख होये जी. बेलोपूर येथे स्वामींचं अवस्थान आहे. दायंबांनी स्वामींना विचारलं की जी जी
या जीवाला देहांती किती दुःख होते. देहांती म्हणजे काय? आपला जीव आता या शरीरात आहे. हे जे आपलं हाडामासाचं शरीर आहे, या शरीरामध्ये आपला जीव आहे. ज्या वेळेस या देहाचा अंत येतो, म्हणजे आपण मरणासन्न अवस्थेत असतो, आता आपण मरणार आहोत काही क्षणामध्ये, आपल्या देहाचा अंत होणार आहे, तर अशा वेळेला या जीवाला किती दुःख होते असं दायंबा प्रश्न करतात. सर्वज्ञ म्हणितले शता वृश्चिकाच्या येतुली पीडा एका सर्पाची होय, शता सर्पाची पीडा एका देहांती जीवासी होय. मग स्वामी म्हणतात की 100 विंचू चावल्यानंतर जेवढी पीडा होते तेवढी पीडा एक साप चावल्यानंतर होत असते. आणि शता सर्पाची पीडा एका देहांती जीवास होय. आणि एकाच वेळेला जणू काही आपल्याला 100 साप चावलेत, विषारी साप चावलेत, अशी पीडा. विचार करा तुम्ही, 100 विषारी साप चावल्यानंतर जेवढी पीडा होते तेवढी पीडा या जीवाला देहांतीच्या वेळी होते. स्वामींनी ही जी पीडा सांगितली ते उतटणे रूप अंतिकची पीडा आहे. उतटणे रूप अंतिक ज्या जीवाला होते त्या जीवाला अशी पीडा होते. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलंच आहे उतटणे रूप अंतिक कशाला म्हणतात. तुम्हाला आठवतच असेल, जे आपले सुज्ञ दर्शक आहेत त्यांनी लिहूनही घेतलं असेल हे उतटणे रूप अंतिक कशाला म्हणतात. त्यासाठी मी तुम्हाला काय उदाहरण दिलं होतं तुम्हाला तर माहितीच आहे. ज्या काही अवघड गोष्टी असतात त्या मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी उदाहरण देत असतो. तर या उतटणे रूप अंतिक समजून सांगण्यासाठी पण मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं. सुंदर उदाहरण होतं, कधी विसरणार नाही असं उदाहरण होतं. तुम्ही तर तुमच्या लक्षात असेलच ते. तर 100 साप चावल्यानंतर जेवढी पीडा होते तेवढी पीडा देहांती म्हणजे उतटणे रूप जे अंतिक आहेत त्यावेळेस या जीवाला होते. पुढे अजून देव सांगतात अजून कोणती पीडा आहे. सहस्त्र विंचुवांची वेदना एके रोमेचा ठाई, ते दुःख देहांती जीवासी होय, जे असे तेची देहांती प्रकटे. पुढे देव म्हणतात 1000 विंचुवाची वेदना एके रोमेचा ठाई. आपल्या शरीरावर जे रोमकूप असतात, हे जे केश असतात शरीरावरचे, यांच्या बुडाला एक छोटस छिद्र असते, त्याला रोमकूप असं म्हणतात. तर त्या एका रोमेचा ठाई, त्या एका रोमकूपाच्या ठाई जणू काही 1000 विंचुवांनी दंश केलेला आहे. एवढी वेदना या जीवाला संचारी अंतिकेच्या वेळी होते. ज्यावेळेस संचारी अंतिकेचं दुःख हा जीव भोगतो त्यावेळेस त्याला एवढी वेदना होते. 100 विंचू चावले तर एका सापा एवढी पीडा होते. विचार करा तुम्ही, 100 विंचू चावले तर एक विषारी साप चावले एवढी पीडा आहे समजा. तर 1000 विंचू म्हणजे किती साप चावले? 100 विंचू इक्वल्स टू एक विषारी साप. तर 1000 विंचू इक्वल्स टू किती विषारी साप होतील? तर 10 विषारी साप चावल्यानंतर जेवढी पीडा होते तेवढी पीडा या शरीरावरील एका रोमाच्या ठिकाणी होते. एवढी पीडा या देहांतीच्या वेळेस या जीवाला होते. एवढं जबरदस्त देहांतीचं दुःख आहे. कारण आपण या शरीराच्या ठिकाणी जे लागले पण ठेवलेलं आहे, जी ममता ठेवलेली आहे, हा जीव ओवल्या पोवल्या गेलेला आहे या शरीराच्या ठिकाणी. खूप आत्मीयता लागलेली आहे या शरीराच्या ठिकाणी आणि म्हणून हे एवढं दुःख होते या जीवाला. हे शरीर सोडून जात असताना त्यामागचं हे असं कारण आहे. त्यामुळे या शरीरावर जास्त प्रेम करू नका. प्रेम करायचं तर आपला जो खरा मालक आहे, आपला जो खरा बाप आहे, आपला जो काही बहीण बंधू चुलता आई बाप जे काही आहे तो खरा परमेश्वर आहे आपला. त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधूचा सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देवा. हे देवा तुम्ही माझं सर्वस्व आहात. तर अशा या ईश्वरावर तुम्ही ममता करा. शरीराची ममता नका करू, शरीरावर प्रेम नका करू. प्रेम करायचं तर ईश्वरावर प्रेम करा. तो ईश्वरच तुम्हाला या नरकापासून वाचवू शकेल. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या घरचा जर एखादा सदस्य मेला तर किती दुःख होते. कारण आपली ममता होती त्या सदस्यावर. आपल्या घरचा जरी माणूस मेला तर आपल्याला भयंकर दुःख होते. तर हे तर आपलं शरीरच आहे. या शरीरातून हा आत्मा बाहेर निघणार आहे मरणाच्या वेळेला. मग आता त्यावेळेस किती दुःख होईल तुम्ही विचार करा या आत्म्याला. ते दुःख देवाने इथे सांगितलेलं आहे. म्हणून या शरीराची जास्त ममता करू नका, आत्मीयता ठेवू नका. म्हणून तर देवानं सांगितलं की हे शरीर कसं करायचं. आपुली मळीन माती करावी. देव म्हणतात या शरीराची मळीन माती करून टाका. मेल्यानंतर तर या शरीराची माती होणारच आहे, त्याविषयी काही संशयच नाही. परंतु देव काय म्हणतात, आपुली मळीन माती करावी. म्हणजे आता जिवंत असतानाच याची माती करून टाका, तुम्हाला देहांतीचं दुःखच होणार नाही. बिलकुल या देहामध्ये ममता ठेवायची नाही आपल्याला. किती छान उपाय सांगितला देवाने आपल्याला. एवढ्या दुःखापासून वाचण्यासाठी देवाने सांगितलं की या देहावर ममताच नको आणि आपली मळीन माती करून आपण ईश्वराच्या पदरात पडलो पाहिजे. आपली मळीन माती संन्यास घेऊन केली पाहिजे. या शरीराचे
चोचले बिलकुल पुरवले नाही पाहिजे, तर आपल्याला हे देहांतीचं दुःख होणार नाही. मला असं वाटलंच होतं की प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की एवढं भयंकर दुःख आहे या देहांतीचं, तर यापासून मुक्त होण्यासाठी कोणता पर्याय आहे. हा तुमच्या मनामध्ये 100% प्रश्न येणारच होता आणि म्हणून मी त्या प्रश्नाचं उत्तर इथे दिलेलं आहे. आणि म्हणून सर्वांना करबद्ध विनंती, करबद्ध प्रार्थना आहे की तुम्हाला परमेश्वराचं सांगितलेलं ऐकायचंच आहे हे ध्येय ठेवा जीवनामध्ये, तरच या नरकापासून तुम्ही मुक्त होऊ शकता. जीवनाचं ध्येय हे ठेवा की मला ईश्वर प्राप्ती झाली पाहिजे. जीवनाचं ध्येय कधीही मोठं ठेवा. ज्या काही तुमच्या जबाबदाऱ्या आहेत लवकरात लवकर पार पाडा. परमेश्वर हात पसरून बसलेले आहेत तुमच्याकडे की माझा भक्त कधी येईल आणि मला कधी आलिंगन देईल. परमेश्वराचे दरवाजे उघडेच आहेत, तुम्हाला कायम उघडे आहेत. आणि म्हणून हे जे देव इथे दुःख सांगतात, हे दुःख प्रत्येकाला होते. देहांतीचं दुःख होते, संचारी अंतिक होते, हे उतरणे रूप अंतिक पण होते. तर हे दुःख आपण नष्ट करू शकतो आपल्या मनगटाच्या जोरावर. संन्यास घ्या, आचरण करा चांगलं, देहाची मळीन माती करा. परमेश्वर तुम्हाला पदरात नक्कीच घेतील. परमेश्वर तुम्हाला नक्कीच स्वतःचं कैवल्य पद देतील. आणि अहो नरकाचा तर विषय सोडून द्या, नरकाच्या रस्त्याला जायची गरजच नाही तुम्हाला जर तुम्ही देवाचं म्हटल्याप्रमाणे केलं तर. पुढे देव म्हणतात, जे असे तेची देहांती प्रकटे. आपल्या मनामध्ये जे आहे तेच शेवटी प्रकट होते देहांतीच्या वेळेला, असं देव इथे सांगतात. किंवा सिद्धांत अर्थ जर पाहायला गेलं तर जे असे म्हणजे काय, जे देहारंभक क्रिया करताना जे काही आपण असंत क्रिया जोडलेली आहे. आपल्याला मनुष्यदेह कधी प्राप्त होतो, निर्हेतुक भजन घातलं कोणाला, एखाद्या व्यक्तीला, तर आपल्याला मनुष्यत्वाचा लेप लागतो. पण ते भोजन घालत असताना, जे काही तुम्ही स्वयंपाक करत असताना जे काही सूक्ष्म जंतूंची हिंसा केली, काही किड्या मुंग्या मेला तुमच्याकडून, चुलीवर स्वयंपाक केला, हवेतील सूक्ष्म जंतू मरून गेले, जे पाप तुम्ही जोडलेला आहे ते देहांती प्रगटे. म्हणजेच काय, तर मरताना ती क्रिया उभी ठाकते, कारण तिथे हिंसा झालेली आहे. आणि म्हणून हे देहांतीचं दुःख इथे भोगावं लागते या जीवाला, कारण तिथे सूक्ष्म जंतूंची हिंसा केलेली आहे. आणि म्हणून देव इथे म्हणतात, जे असे त्याची देहांती प्रगटे. क्रिया आरंभली त्यावेळेस जे पाप घडलं ते देहांती नक्कीच भोगावं लागते असं देव म्हणतात. आणि हे सर्व नरक जर चुकवायचे असतील, हे जे दुःख आहेत हे दुःख चुकवायचे असतील आपल्याला, देहांतीचे दुःख, उतरणे रूप अंतिक आहे, संचारी अंतिक जे आहेत, हे दुःख आपल्याला कधी चुकतील, आपण जर परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण केलं तर, नाहीतर ते दुःख कधीही चुकणार नाही. उत्तरार्ध लीळा क्रमांक 630. दायंबा श्री प्रभू दर्शना पाठवणे. दायंबांना स्वामींनी श्री प्रभू महाराजांच्या दर्शनाला पाठवलेलं आहे. एकोदी गोसाव्यासी उद्याचा पूजावसर झाल्यानंतर सोंडीवरी पूर्वामुख आसन असे. एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला होता. स्वामी सोंडीवर बसलेले आहेत, पूर्वामुख आसन केलेलं आहे, पूर्वीकडे स्वामींचं श्रीमुख आहे. दायंबा ते दृष्टी सुनी सर्वज्ञ म्हणितले. दायंबाला स्वामींनी पाहिलं आणि स्वामी म्हणतात, भोजया येथून तुमते परमेश्वरपुरा पाठ विजेल तरी जाल गा. स्वामी म्हणतात, भोजया, आम्ही तुम्हाला जर परमेश्वरपुराला म्हणजेच रुद्धपूरला पाठवलं तर जाल का बरं तुम्ही. दायंबाये म्हणितले. दायंबा म्हणतात, जी जी गोसावी पाठविती तरी मी कैसा नवचे जी. दायंबा म्हणतात, जी जी, जर देव पाठवत असतील तर मी कसा जाणार नाही बरं, नक्कीच जाणार. मग गोसावी महादयसा करवी 5 वर्णी जाडी चौरी पोफळ फोडणा आरती पोफळे हे 5 ठाये आणविले. मग स्वामींनी महादयसाला 5 वर्णी जाडी म्हणजेच 5 रंग ज्या जाडीमध्ये होते, 5 रंगाची जाडी, ती जाडी आणवली. चौरी म्हणजे काय, तर हवा घालण्यासाठी जे वापरतात, जंगली गायीच्या शेपटीच्या केसापासून ते तयार करतात, तिने हवा घालत असतात, तर ती चौरी स्वामींनी आणवली. पोफळ फोडणा पण आणला, अडकित्ता. आरती पण आणायला लावली. पोफळे, काही सुपाऱ्या आणायला लावल्या. हे 5 ठाये आणविले, ह्या 5 वस्तू आणायला लावल्या. ते गोसावी श्रीकरी घेऊन भिन्न भिन्न दायंबाचा हाती दी झाले. स्वामींनी ते सर्व वस्तू हातामध्ये घेतल्या आणि दायंबाच्या हातामध्ये भिन्न भिन्न दिल्या. म्हणजे काय, तर एक एक करून दिल्या. सर्वज्ञ म्हणले, हे श्रीप्रभूच्या ठाया आणया. स्वामी म्हणतात दायंबांना की हे श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी न्या. मग दायंबा ते घेऊन परमेश्वरपुरासी गेले. दायंबा गेले परमेश्वरपुराला. मग दायंबासी मागवते दर्शन नाही. मग पुन्हा काय स्वामींचं दर्शन दायंबाला झालं नाही. देव इकडेच उत्तरपंथी निघून गेले आणि दायंबा रुद्धपूरलाच राहिले. काळांतराने मग दायंबा आले जरी इकडे तरी देवाचं काय दर्शन झालं नाही, कारण देव तर निघून गेले होते. असं निधानी अखंड दुःख करीतीचे असती. दुःखे डोळे कुहिजले.
असनिधानामध्ये दायंबा निरंतर दुःख करायचे, रडत राहायचे, डोळे कुहिजून गेले सर्व रडून रडून. मग एक दिवशी तीही स्वप्न देखिला, गोसावी बीजे केले. दायंबाला एके दिवशी स्वप्न दिसलं की स्वामी उत्तरपंथेकडून परत महाराष्ट्रात आले. ते रडो लागले, दायंबा लागले रडायला देवापाशी. मग सर्वज्ञ म्हणितले, सर्वज्ञ म्हणतात, भोजया तुम्ही दुःख का करीत असा? देव म्हणतात, भोजया तू दुःख का करतोस? पोरे हो हे के गेले असे? देव म्हणतात दायंबाला, पोरे हो आम्ही कुठे गेलो? हे सर्वत्र असे, आम्ही सर्व ठिकाणी आहोत असं देव म्हणतात, आम्ही कुठेही गेलो नाही. येळापुरी झाले ते तुम्हा आठवत असे. दायंबाची आणि स्वामींची पहिली भेट येळापूरला झाली होती आणि म्हणून देव म्हणतात, तुम्हाला येळापूर आठवत नाही का? हे विसेखे येळापुरी असे, आम्ही विशेष मनोधर्माने येळापूरलाच असतो, येळापूरलाच आहोत असं देव इथे दायंबांना म्हणतात. दायंबांना चांगली प्रतीती आली होती देवाची येळापूरला म्हणजेच वेरूळला, आणि म्हणून देवाने इथे तसा उल्लेख केलेला आहे की आम्ही वेरूळला आहोत. ज्या भक्ताला ज्या ठिकाणची लीळा आवडते किंवा ज्या ठिकाणी विशिष्ट असा काही अनुभव आला ज्या भक्ताला, देव त्या ठिकाणचंच नाव घेतात आणि म्हणून देवाने इथे येळापूरची आठवण केली, म्हणजे वेरूळची आठवण केली. दायंबाला सांगितले की आम्ही तिथे आहोतच. तर अशा प्रकारे आजच्या या ज्ञानसत्रामध्ये तुम्ही सर्वांनी 4 लीळा स्वामींच्या ऐकलेल्या आहेत. या 4ही लीळा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी दायंबांना कसं सहाय्य केलं ज्यावेळेस दायंबा मार्ग चुकले होते, रस्ता चुकले होते रात्रीला, त्यावेळेस स्वामींनी कसं सहाय्य केलं? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण मागच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. आणि मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भटोबास थकून भागून आले, देवाचं दर्शन घेतलं, स्वामींनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, भटोबास लगेच हात चुरायला लागले. या प्रसंगावरून आपल्याला काय संदेश मिळतो? आपण काय शिकवण घेतली पाहिजे या प्रसंगावरून? आणि भटोबासाच्या ठिकाणी आपल्याला कोणता गुण दिसला या प्रसंगावरून? हाही प्रश्न होता. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, भटोबासांनी स्वामींचे हात दाबणं लगेच चालू केलं, हात चुरणं चालू केलं. यावरून आपल्याला हेच लक्षात येते की भटोबास फार सेवाभावी होते. स्वतः कितीही दमले भागले तरी परमेश्वराच्या सेवेमध्ये कधीही खंड पडू देत नव्हते, हे आपल्याला या प्रसंगावरून लक्षात येते. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळेसह, ज्यामध्ये महादाईसा सर्वतोमुख विखो निरूपण हे चरित्र आपण पाहणार आहोत. महादाईसा वज्री घडिता पाहणे, वज्रीची लीळा आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. भट्टा शास्त्र सिद्धांत कथन, भटोबासांना स्वामींनी शास्त्र सिद्धांताविषयी निरूपण केलं, म्हणजेच महावाक्याचं निरूपण केलं, ही लीळा आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर एकंदरीत असे आपण 2-3 चरित्र उद्याच्याही ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळेंसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत.